आज मी तुम्हाला दाखवणार आहे लज्जतदार मेथीची भाजी। चला तर मग तयारीला लागूया। लसणाच्या ह्या पाकळ्या आणि हा ओला लसूण आहे त्याच्या सगळ्या 8-10 पाकळ्या घेतोय, ह्या ठेचून घेतोय कारण भाजीची लज्जत खरं ह्या लसणामध्ये आहे। तोपर्यंत गॅस ऑन करूया। 2 चमचे तेल गरम होत आहे तोपर्यंत ठेचूया लसूण। आपल्याला खूप वाटायचं नाहीये, फक्त थोडीशी त्याची भरड करून घ्यायची आहे। सगळा लसूण आपण फोडणीला देऊया। आता कढीपत्त्याची पानं एक 10-12 चांगली फोडणीला घालायची। 4 मिरच्या आहेत, मधनं फक्त चिरली आहे आणि त्याही फोडणीला देऊया। लसूण चांगला लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे। मसाला एका बाजूला करायचा आणि आता आपल्याला तेलावरती फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी मोहरी 1 चमचा, जिरं 1 चमचा, मोहरी छान तडतडून द्यायची। हिंग 1/2 चमचा, कांदा 1 मोठा चिरून घेतलाय बारीक, तोही मिक्स करायचा आहे। आपण 2 मोठे टोमॅटो घेतलेत, ते बारीक चिरलेत, परतून घेऊया। हे छान थोडंसं परतून झालं ना की त्याला पाणी सुटायला लागलं की मग आपल्याला काय करायचंय, इथे आपण कोथिंबीर घेतली आहे 1 छोटा बोल, ती सगळी ह्याच्यात पहिले मिक्स करायची आहे। त्याचा ना खूप छान स्वाद या भाजीला लागतो। आणि ह्याच्यावरती आता सगळे मसाले घालायचे आहेत, म्हणजे कोणते? हळद 1/2 चमचा, धणा जिरा पावडर 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, चवीनुसार मीठ। पुन्हा एक छान त्याला सगळं परतून घेऊया एकत्र। जास्त कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा नाहीये, त्याच्यामुळे आता काय करायचंय, मी इथे 1 मोठा बोल म्हणजे 1 मोठी जुडी मेथी घेतली होती, त्याची फक्त खालची देठं असतात ना ती काढून टाकायची, पण बाकीची देठं जी अगदी नरम असतात म्हणजेच काय ताजी असतात ती आणि मेथीची पानं ही सगळी स्वच्छ धुवायची आणि कापून चिरून घ्यायची। बारीक कापली नाही तरी चालेल, थोडीशी जाडसर ठेवायची आणि मग ही सगळी ह्याच्यामध्ये लगेच घालायची आहे। 1 मोठी जुडी मेथीची। आता आपल्याला भीती वाटते कधी कधी की एवढी कढई आणि एवढी मेथी, पण अजिबात घाबरू नका, कारण जेव्हा ती शिजते तेव्हा ती अगदी थोडीशी होते। त्याच्यामुळे आता काय करायचंय, सगळा मसाला ह्याला लागण्यासाठी हा सगळा एकजीव करून घ्यायचा। त्याच्यामुळे त्याला पाणी छान आता सुटलेलं आहे, कांदा टोमॅटो आणि स्वतः मेथीला। पण आपण कोणतेही झाकण न ठेवता अशीच ती परतून परतून शिजवणार आहोत, त्यामुळे काय करायचंय, थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचंय, कारण आपल्याला खूप कोरडी ही करायची नाहीये। जर तुम्हाला कोरडी करायची असेल तर पाणी घालू नका, पण अशी खूप छान लागते, त्याचे मसाले खूप छान लागतात। आणि आता आपण थोडा वेळ 1-5 मिनिटं अशीच ठेवूया झाकण न ठेवता आणि आपली लज्जतदार मेथीची भाजी तयार होईल। 10 ते 12 मिनिटं झाली आहेत, मस्तपैकी भाजी शिजली आहे। एक फक्त लक्षात घ्या, जेव्हा आपण मेथीची भाजी खातो त्यावेळेला शक्यतो याच्यामध्ये साखर न घालता केलीत ना तर ती आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण त्याचा मेथीचा जो कडवटपणा आहे तो त्याच्यामध्ये असणं आवश्यक असतं। पण तुम्हाला जर तो कडवटपणा घालवायचाच असेल तर थोडीशी साखर टाका किंवा वरनं लिंबू पिळा। मी आज कुठेही लिंबू किंवा साखरेचा वापर केलेला नाहीये, अशीच भाजी तयार केली आहे। त्याला छान पाणीही सुटलेलं आहे, त्याच्यामुळे अगदी कोरडी नाहीये। गॅस बंद करूया आणि आता मस्तपैकी भाजी आपण बोलमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे लज्जतदार मेथीची भाजी तयार आहे। भाकरी बरोबर असो किंवा चपाती बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर खूप छान अशी लज्जतदार लागते। ही भाजी जरूर करून पहा। थंडीच्या दिवसांमध्ये तर नक्कीच इतकी छान ही पालेभाजी येते, त्यामुळे जुडी आणा आणि भाजी तयार करा। आज आपण बनवणार आहोत मेथी बटाट्याची भाजी। आपण आता भाजीला सुरुवात करूया। मी कढई तापवायला ठेवते, त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून मी तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झालंय, त्यात आपण जिरं टाकून घेऊ। थोडासा हिंग,
2 मोठ्या हिरव्या मिरच्या, लसूण 2 टेबलस्पून, लसूण जरा चांगला फ्राय होऊ देते. आता आपण हे 3 कांदे बारीक चिरून घेतलेत ते टाकणार आहोत. कांदा छान परतून झालाय. आता आपण मेथी टाकूया. मेथी ना छान निवडून धुवून घेतली आणि मग नंतर चिरली आहे. मेथी एक छोटी जोडी होती. मेथी छान परतवून झाली आहे. हळद टाकते थोडीशी. लगेच त्यामध्ये मी बटाटे टाकते. हे 3 उकडलेले बटाटे आहेत ते मी घेते. बटाटे आणि मेथी चांगली फ्राय झाली आहे. मी आता ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. मी झाकण ठेवणार नाहीये. ती फक्त अशी परतूनच शिजून जाते भाजी. आपली मेथी बटाटा भाजी तयार झाली आहे. मी आता गॅस बंद करते. आपली मेथी बटाटा भाजी तयार झाली. किती कमी साहित्यात भाजी तयार झाली आपली. आज आपण मेथीची अगदी सरळ सोपी अशी रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे मेथीचं थालीपीठ. सुरुवात करूया. थालीपीठासाठी सर्वात अगोदर आपण घेणार आहोत भाजणी. या भाजणीमध्ये मी तांदूळ घेतलेत, उडदाची डाळ, ज्वारी आणि चण्याची डाळ आणि सोबत थोडे धने सुद्धा टाकलेत. आता आपण हे यामध्ये घेऊया. ही एक मोठी वाटी मी घेतली होती इथे भाजणी. त्यानंतर तेवढीच मोठी वाटी इथे आपण मेथी घेतली आहे, जी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. ती सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. सोबतच इथे मी एक छोटा कांदा घेतलाय, तो चिरून घेतलाय, तो सुद्धा आपण यामध्ये घालूया. कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे. अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट घेऊया. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत तीळ. तीळ इथे मी 1.5 चमचे घेतलेत, ते आपण घालूया. त्यानंतर इथे ओवा मी भाजून घेतलाय, तो सुद्धा मी 1.5 चमचे घेतलाय. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत 2 मिरच्या, ज्या मी बारीक करून घेतल्यात. मी याला ठेचून घेतल्यात, मिक्सर मधनं नाही काढल्यात. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत अर्धी वाटी दही. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट 1 चमचा घालूया आपण. यामध्ये आपण ऑलरेडी मिरच्या घातल्यात, त्यामुळे तिखट जरा बेतानेच. त्यानंतर इथे मी लिंबाचा रस घालते. मी दही पण घातलंय आणि लिंबाचा रसही घातलाय. दही माझं मात्र फार आंबट नाहीये, म्हणून मी यामध्ये लिंबाचा रस वापरते. लिंबाचा रस सुद्धा ऑप्शनल आहे. आणि आता घालूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर आता आपण यामध्ये घालूया तेल. 2 ते 3 चमचे घालायचे. तेल झालंय घालून. आता आपण याला भिजवून घेऊया. थालीपीठाची भाजणी जनरली ही जरा सेमी सॉलिड फॉर्म मध्येच असते, म्हणजे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळीच असते. मी जरा ओलसर असं कणिक ठेवते. बघा, आपल्याला एवढी अशी लूज कणिक मळायची आहे. आता कणिक तर आपली मळून झाली आहे. जरा तेलाचा हात लावून घेऊया. तेल लावून झालंय. आता याला आपण 5 मिनिटं रेस्टिंग साठी ठेवूया आणि नंतर आपण थालीपीठ बनवायला घेऊया. 5 मिनिटं झालेले आहेत. तवा मी अगोदरच ठेवलाय. गॅस ऑन करून घेऊया. आपल्याला ही कणिक 5 मिनिटासाठीच का ठेवायची?
कारण मेथीचा कडवटपणा आहे ना तो त्यामध्ये पूर्णपणे उतरायला नको म्हणून. तवा आपला गरम झालाय, तव्यावर आपण थोडं तेल घालूया. त्यानंतर आपल्याला हात ओला करायचा आहे. हा असा गोळा घ्यायचा आहे छान. बरेच जण ना याला प्लास्टिकच्या पिशवीवर सुद्धा बनवतात. मी मात्र या पद्धतीने बनवते आणि हा डायरेक्ट तव्यावर आपल्याला थापायचा आहे. खरं तर ही अगदी सोपी अशी रेसिपी आहे, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत आणि प्रत्येकाच्या हाताची चव ही वेगळीच असते. आता आपण त्यावर तेल सोडूया. तुम्हाला दिसत असेल मी मध्ये ना एक छोटं छिद्र केलंय, जेणेकरून खालून सुद्धा तेल व्यवस्थित लागलं जाईल. आता आपण पलटवून घेऊया. आहा हा, काय मस्त भाजलं जात आहे थालीपीठ. आणि आता या साइडने सुद्धा आपल्याला तेल सोडायचंय. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप सुद्धा वापरू शकता किंवा बटर सुद्धा. आता आपण पुन्हा एकदा दुसऱ्या साइडने सुद्धा पलटवून घेणार आहोत. वा, मस्त खमंग भाजला गेलाय. आता मी काढून घेते. आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे थालीपीठ सुद्धा करून घेऊया. आणि इथे तयार आहेत पौष्टिक असे खमंग आणि खरपूस मेथीचे थालीपीठ. याचा आनंद तुम्ही लोण्याचा गोळा, तूप, दही, चटण्या कशासोबत सुद्धा घेऊ शकता. आणि याचा आनंद तुम्ही नाश्त्यामध्ये म्हणा किंवा जेवणामध्ये म्हणा किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा घेऊ शकता. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथी मटरी. मटरीसाठी आपल्याला तूप वितळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मोहन हवंय. आपण गॅस सुरू करूया. 4 टेबलस्पून तूप आहे. तूप गरम होतंय तोपर्यंत आपण काय करूया, इकडे घेऊया पाव किलो मैदा. 1 टीस्पून ओवा घ्यायचे. मीठ चवीप्रमाणे. त्यानंतर 1 टीस्पून जिरं आणि 1 टीस्पून काळी मिरी पावडर आणि थोडीशी जाडसर पाहिजे ती. आणि कसुरी मेथी साधारण 2 टेबलस्पून. आणि आता हे छान असं मिक्स करायचंय. आणि आधी बघायचंय की आपलं तूप गरम झालंय का, म्हणजे आपल्याला मोहन पाहिजे. तर आपण बघूया थोडासा मैदा घालून. तूप मस्तपैकी तापलेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि हे 4 टेबलस्पून जे तूप आहे ते आपण ह्यात घालूया. तुम्ही तेल घेतलं तरी चालणार आहे, पण तेल तुम्ही नुसतंच घ्या, गरम करून नका घेऊ. आणि आता हे गरम गरम आपण ह्याच्यात हात घालू शकत आहे. चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचंय. थोडं थंड झालेलं आहे, चटका बसणार नाही हाताला, त्यामुळे मी आता हाताने करते. आणि इथे ना आपण एक साईन आहे, तुम्हाला दाखवते मी. ही अशी ना असा मुटका वळला गेला पाहिजे, म्हणजे ती मटरी मस्तपैकी खुसखुशीत होते. म्हणजे एवढं तुम्हाला तेल किंवा तूप घालायलाच लागतं. कारण मटरीला खूप थोडंसं पाणी लागतं. अजून थोडं घालायचंय. चपातीच्या पिठासारखं करायचं आहे. मळून झालं की 10 मिनिटं असंच ठेवायचंय. 10 मिनिटं झालेली आहेत. मी तेलही तापत ठेवलेलं आहे. थोडा गॅस कमी करूया. आणि आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या म्हणजे मठऱ्या करून घेऊया. आता तुम्ही हे पोलपाटावर पण लाटू शकतात, पण मी हाताने करते. एक तुम्हाला दाखवते की तुम्ही असं पोलपाटावर ठेवला की तुम्ही असे पण करू शकतात. पाहिजे तर लाटणं घेऊन पण लाटू शकतात. एक पाय तर मी तुम्हाला दाखवते लाटून. दुसरे मी तुम्हाला लाटण्याने दाखवते. आणि अशा प्रकारे आपण सगळ्या मठऱ्या करून घ्यायच्या. जास्त मोठं लाटायची गरज नाहीये.
माझी पहिली बॅच तयार आहे. बघूया तेल तापलंय का. तेल तापलेलं आहे. एका वेळेला जास्त नाही टाकायचे, 3 ते 4च टाकायचे. लालसर रंगावर तळायच्या आहेत त्या. एका साईडने झालेलं आहे. आता आपण हे पलटून घेऊया. या झालेल्या आहेत, आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या मठऱ्या तळून घेऊया. अशा प्रकारे आपल्या मठऱ्या तयार आहेत. मेथी मटर मलाई ही मस्त तिखट गोड क्रीमी डिश बनवायला आपल्याला लागेल एक मीडियम जुडी मेथी, ज्यातली फक्त आपण पानं घेणार आहोत. आणि ते मेथीच्या कडवटपणाला कमी करायला आपण एक अर्धा चमचा मीठ त्याच्यात घालून एक 10 मिनिटं ठेवूया. ह्याची ग्रेव्ही तयार करायला आपण एक मसाला वाटून घेऊया. त्याच्यासाठी लागतील आपल्याला 3 मीडियम कांदे चिरून घ्या. त्यात अर्धा इंच आलं, 2 लसणीच्या पाकळ्या आणि जरा तिखट असलेल्या 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा वाटी काजू. हे काजू मी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास गरम पाण्यात भिजवून ठेवले होते. आता हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये ह्याची छान पेस्ट करून घेऊया. हे वाटताना थोडंसंच पाणी घाला. आपल्या कांदा आणि काजूची पेस्ट तयार झालेली आहे. ती आता आपण मस्त फ्राय करून घेऊया. एका कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालूया आणि तेल गरम झाल्यावर हा मसाला आपण त्याच्यात छान तेल सुटेपर्यंत परतूया. तेल तापलेलं आहे. मस्तपैकी परतून घेऊया. ह्या मसाल्याला तेल सुटायला जवळजवळ एक 5 ते 10 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण मेथीतलं पाणी काढून त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया. आणि हे स्वच्छ धुवून घेऊया. ह्याला 2-3 वेळा रिन्स केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता ही मेथी आपण बारीक चिरून घेऊया. मधून मधून ही कांद्याची पेस्ट पण आपण परतून घेऊया, नाहीतर ही करपून जाईल. ही मेथी आता आपण एक 5 ते 6 मिनिटं परतून घेऊया तेलात. त्याच्यासाठी लागेल आपल्याला 2 टेबलस्पून तेल. हे तेल गरम झाल्यावर आपण ही मेथी टाकून परतून घेऊया. आपल्या ग्रेव्हीला ही तेल सुटलेलं आहे. आपण त्याच्यात 1 कप फ्रेश हिरवे वाटाणे घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून त्याला शिजायला ठेवूया. साधारण 1 कप पाणी घालूया. व्यवस्थित मिक्स करून त्याला एक 5 ते 7 मिनिटं शिजायला ठेवू. आपली मेथी परतून झालेली आहे. आपण वाटाणे किती शिजलेत ते बघूया. जवळजवळ शिजलेत. आपण याच्यात आता मेथी घालूया.
4 चमचे साखर, मीठ आणि अर्धा कप क्रीम किंवा मलाई. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. आणि मग ह्याला झाकण लावून एक 2 ते 3 मिनिटं शिजायला ठेवूया. आपली मेथी मटर मलाई तयार झालेली आहे. ती आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. ही मेथी मटर मलाई तुम्ही एका कुरकुरीत पराठ्याबरोबर मुलांना सर्व करू शकता. आज आपण करतोय थेपला. आपण इकडे 1/2 किलो गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये आपण घेतोय एक 4 टेबलस्पून चण्याचं पीठ, 3 टेबलस्पून ओवा आणि तीळ आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश करून घेतलेलं आहे, हळदी पावडर साधारण अर्धा चमचा, लाल तिखट घेतलेलं आहे आपण इकडे साधारण 1 टेबलस्पून, मीठ चवीप्रमाणे, आणि आपण इकडे एक मीडियम साईजची जी जुडी असते ती मेथी आपण पानं काढलेत, फक्त देठ घेतलेले नाहीत आणि ते बारीक चिरून घेतलेत आणि मग ती नंतर धुवून घेतलेत. तेल घेतोय साधारण 2 ते 3 चमचे. आधी थोडं घालणार आहे, नंतर पुन्हा घालणार आहे. आणि हे सगळं आता आधी मिक्स करून घ्यायचंय. आता आपण पाणी घेऊन मळायचंय. आणि छान मळून झाल्यावर मग त्याला परत एकदा 1 ते 2 टेबलस्पून तेल लावायचंय. आणि ते पुन्हा छान असं मळून घ्यायचंय. पूर्णपणे तेल त्याच्यामध्ये जिरलं पाहिजे. आपलं हे छानपैकी मळून झालेलं आहे. आता आपण तवा गरम करून घेऊया आणि ह्याचे गोळे करून घेऊया. आता आपण थेपले लाटून घेऊया. एकदम पातळही नाही करायचे आणि एकदम जाडही नाही करायचे. हा होतोय तोपर्यंत आपण दुसरा थेपला लाटून घेऊया. थेपल्याला नेहमी तेल हे जरा जास्त लागतं. दोन्ही साईडने तेल लावायचंय. हा थेपला तयार आहे. आपण काढून घेऊया.